सगळ्यात मोठी किंमत जर काय असेल तर राजाची आज्ञा. आता राजाची आज्ञा आणि देवाचा भरोसा लक्षात घ्या. राजाची आज्ञा जर असेल ना तर त्या ठिकाणामध्ये देव त्या ठिकाणात दुय्यम गोष्ट आहे. म्हणजे देवाचा विचार पण कोणी करू शकत नाही, कारण जगणं आणि मरणं हे राजाच्या हातामध्ये. आणि लोकांनी राजाला भडकवलं. त्यांनी काय सांगितलं, देवाची जागा तुम्ही घ्यायची. लोकांनी आपल्या देवाची प्रार्थना नाही करायची, आपल्या देवाची आराधना नाही करायची. आणि किती दिवस? 30 दिवसापर्यंत. मग आता एक गोष्ट नक्की आहे, 30 दिवसानंतर परिस्थिती बदलणार आहे. 30 दिवसानंतर प्रार्थना परत सुरू होऊ शकते. मग माझ्यासमोर 2 पर्याय. मी 30 दिवसानंतर आताची प्रार्थना ती डबल करेल, डबल प्रार्थना करेल ना. आणि मी अजून एक गोष्ट बोलेल, देवाला सगळी परिस्थिती माहितीये, परमेश्वराला माझी परिस्थिती माहितीये. मग आता देवाला समजेल मी आता प्रार्थना केली तर राजा आणि मला त्या ठिकाणी सिंहाच्या गुहेमध्ये टाकणार आहे. परंतु दानिएलाला देवावरचा भरोसा मजबूत करणं गरजेचं आणि ठरत असताना त्याच्या समोर 3 राजे आतापर्यंत गेले. पहिला नबुकदनेस्सर राजा. या नबुकदनेस्सर राजानं शद्रक, मेशक, अबेदनगो या 3घांना भट्टीमध्ये टाकलं होतं. पहिला राजा. आणि देवानं आपला दूत पाठवून या 3घांची सुटका केली. दानिएलला सिंहाच्या गुहेत जाण्याच्या अगोदर या 3घांना त्यानं काय केलं तर या भट्टीमध्ये त्यांना टाकलं. आणि भट्टीमध्ये टाकल्यावर दानिएल पण त्याचा साक्षीदार. काय साक्षीदार? नबुकदनेस्सर राजानं जर याला भट्टीमध्ये टाकलं तर देवानं दूत पाठवून त्यांची सुटका केली. ही पहिली साक्ष त्या ठिकाणामध्ये. आता दुसरी गोष्ट काय, बलशस्सर राजा एक होता. नबुकदनेस्सर गेला आणि बलशस्सर राजा तिथं आला. आणि बलशस्सर राजाला भिंतीवरचं लिखाण आणि त्या ठिकाणामध्ये ठेवून देवानं त्याला पण अस्वस्थ केलं. आणि मी पाहतो की त्या ठिकाणात या दरावेश राजाला दंड दिला. त्याचं राज्य दरावेश राजाला दिलं. का तर या ठिकाणामध्ये या बलशस्सरनं काय केलं, देवाच्या मंदिराचा गैरवापर केला आणि देवानं त्याला पण दंड दिला. नीट ऐका बरं का. दानिएलाचा देवावरचा भरोसा, सिंहाचं तोंड बंद होण्याचं पहिलं कारण दानिएलाचा देवावरचा असणारा भरोसा. आमेन.